आता 2 दिवस झाले इथं पाऊस सुरू झाला. बरोबर आहे. म्हणजे तुमचं सोयाबीन विशेषतः असं दिसतंय की पाऊस नसतानाही असं आहे. हो कारण सर, आता पाऊस सुरू झालाय. आणखी एक विशेष गोष्ट सांगतो सर तुम्हाला. मी याला रासायनिक खत न दिलेलं नाही. हा. तर ज्या समजा माझ्या शेताला लागूनचे जे शेत आहेत, हा. एका दिवशी पेरणी आहे, त्यानं हा. रासायनिक खत दिलं तर त्याचं जे सोयाबीन होतं त्यानं ऊन धरलं होतं. बर. आणि या सोयाबीननं ऊन धरलेलं नव्हतं. राईट. नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि सध्या आपण आहोत राहुल भाऊ पवार, कवरदरी तालुका मालेगाव यांच्या शेतामध्ये. जे शेत एकदम हलका आहे, मुरमाड आहे, बरोबर. आणि एकदम उंच वट्यावर आहे, म्हणजे टेकडीच्या ठिकाणी आहे. आणि अशा ठिकाणी राहुल भाऊ विशिष्ट पद्धतीनं शेती करतायत, कमी खर्चाची शेती करतायत आणि उत्पादन सुद्धा खर्च एका इकडे कमी करून उत्पादन इतरांसारखं किंवा त्यांच्यापेक्षा 1 क्विंटल सुद्धा उत्पादन एक्स्ट्रा काढतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. या ठिकाणी काही मजूर लावता, कसं करता नाही शेती सर. करताना? एक समजा बाबा, मी आणि हा. माझी पत्नी, आम्ही बर. तिघं मिळूनच शेती करतो. बर. बाकी कोणी मजूर नाही, काही नाही. बर. म्हणजे मग सगळे कामं असो शेतीमधले, हो, प्रत्येक काम तुम्ही घरीच घरीच करताय. करतो. आणि मग जे हे घरी केल्यानंतर आता 3 एकरामध्ये काही तुम्हाला तिघाला रोजगार मिळू शकत नाही. नाही. शेती तर काही वाढू शकत नाही, नाही सर, ते रोजगार मिळू शकत नाही. आणि हा. इथं मात्र तुम्ही कोणतेही मजूर न लावता ते सगळी कामं करताय आणि उरलेला जो वेळ आहे हो. तो मात्र शेती व्यतिरिक्त बाहेर कामामध्ये खर्च करून तिकडूनही पैसा तुम्ही कमवता. बरोबर. विशेषतः हे पर्यावरणपूरक शेती सुद्धा करतायत. या वर्षीपासून आता तुम्ही शून्य मशागतीनं सुद्धा शेती करणार आहात, म्हणजे आणखीन बरोबर. एक पुढचं पाऊल आपण त्यात टाकताय. बरोबर आहे. राहुल भाऊ, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही रासायनिक खत वापरत नाही, तर हे केव्हापासून वापरणं बंद केलं आणि कशामुळे बंद केलं, आणि हे बंद केल्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज कसा येतो? मी आज 5 वर्ष झाले रासायनिक खत म्हणजे वापरणं बंद केलेलं आहे. आणि लोकांपेक्षा मला 1-2 क्विंटल ॲव्हरेज चांगलाच येतो. बरं. जेणेकरून समजा त्याच्या बरोबरीत जर समजा ॲव्हरेज आलं तर बरं. माझे खत समजा रासायनिक खताचे जे खर्च आहे ते जर वजा केलं तर मी त्याच्यापेक्षा 1-2 क्विंटलनं समोर जातो. समोर जातो. हो. म्हणजे तसं पाहिलं तर फायदा जास्त आहे. नाही, फायदा जास्त आहे याच्यामध्ये. हे कसं कळालं तुम्हाला रासायनिक खत बंद करायचं? काय केलं तुम्ही? कारण की माझ्याकडे ट्रॅक्टर होता सुरुवातीला. बरं. तर त्याचं जे आपलं समजा पेरणी यंत्र असते ना, हा. तर त्याचं जे आपलं गिअर असते ते माझे ते गिअर फुटले होते 2 खताचे. बरं. तर त्याच्यामुळे काय झालं, तर मी ते 2 नळ्या बंद करून टाकल्या होत्या. मग हा. नळ्या बंद केल्याच्या नंतर ते जे 2 आपले जे नळ्या आहेत ना बंद केलेल्या तासं, हा. ते चांगल्या निघाल्या आणि त्याच्यानंतर त्याला चांगला माल दिसला. मग दुसऱ्या वर्षी असं विचार आलं मनात की आपण त्याला समजा आपण खत दिलं नाही हा. तर तो कसं काय चांगला आलं. तर त्याच्यामुळे मी दुसऱ्या वर्षी खत देणं बंद केलं. तर ॲव्हरेजमध्ये चांगला आलं, उत्पन्न बी वाढला आणि उगवण क्षमता बी चांगली येते त्याच्यामुळं. बरं. म्हणजे पेरणी बाद हापली हे विषय होत नाही त्याच्यावर. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःचा प्रयोग पाहिलाय, हा, एका स्वतःचा ठिकाणी प्रयोग. चुकीनं रासायनिक खत देणं झालं नाही हो, आणि बरोबर. तरी उत्पादन आलं म्हणून तुम्ही पुढच्या वर्षी परत प्रयोग केलाय, हो. दिला नाही. आता तुमच्याकडे क्षेत्र किती आहे? माझ्याकडे 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर. हो. आणि आणखी स्वतःच करताय की दुसऱ्याचे करताय? नाही, मी दुसऱ्याचं पण करतो, पण यावेळेस फक्त घरची स्वतःचीच करत आहे मी. आता आपण पाहतो की राहुल भाऊ या ठिकाणी कोणतेही रासायनिक खत देत नाही आणि या जमिनीमध्ये त्यांना जेवढं उत्पादन यायचं तेवढंच येत आहे. हो, बरोबर म्हणजे आहे. जे इतर शेतकऱ्यांना येते तेवढंच उत्पादन पण येतं. आणि आपल्यापैकी सुद्धा अनेक शेतकरी असतील, राहुल भाऊ, कधी कधी असं दिसतंय की बाबा मार्केटमधून डीएपी आणायचं असते त्यांना आणि बरोबर आहे कधी कधी डीएपी मिळत नाही तर दुसरं कोणतंही खत आणतात. हो, आणि काही जण होऊ शकते की काही जणांना तेही खत मिळत नाही. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण उत्पादन घेतो, ऍव्हरेज बघतो एकामेकाचे, तर त्यावेळेस मात्र खताचा विचार करत नाही. बरोबर आहे. कोणाचा ऍव्हरेज कमी जास्त आला किंवा खत टाकल्यामुळे खरोखर आला का, तर ते पण आपण पाहत नाहीये. परंतु आता राहुल भाऊचा स्वतःचा प्रयोग आहे आणि त्यांच्या शेताला तो सूट झाला. कदाचित तुमच्या शेताला सूट होईल का नाही माहित नाही. तुमच्या शेतानुसार तुम्हाला हा प्रयोग तुमच्या शेतात करून बघावा लागेल. आता यावर्षी तुम्ही शून्य मशागतीनं सुद्धा शेती करायचं ठरवलेलं आहे. तुम्हाला पूर्णपणे कन्सेप्ट कळाला का? हो सर, याचा कन्सेप्ट मी ज्यावेळेस तुमच्या शेतात आलतो ना, हा. 19 मे रोजी, तर बरोबर. त्यावेळेस मला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झालता. पहिले हा. मी युट्यूबला एसआरटी शेतीचे व्हिडिओज बघायचो. बरोबर. तर तेवढं समजा ते नॉलेज नाही भेटायचं. माझा मित्र एक संतोष बाजड, त्या दिवशी आम्ही तुम्हाला भेटलो होतो का, हो, तो तामशीवाले. तामशीवाले, हा. त्याने पण 4 एकर एसआरटी केली. बर. तर आम्ही दोघांनी मिळून, हा. न कोणाचा विचार घेता आम्ही दोघांनी मिळून ती शेती करण्याचा मार्ग घेतला होता. बर. पण दोघांनी केला तर आम्हाला असं वाटतं बा चांगलंच आहे. Right. आता ही मी 28-29 समजा जूनला पेरणी केलेली आहे. हा. तर आता बिना खताची तुम्ही बघू शकता की किती चांगलं शेत आहे. बरोबर आहे. ज्याने समजा रासायनिक खत वापरलं त्याचं पण इतकं चांगलं शेत नाही. म्हणजे यांनी आता एसआरटी करायची किंवा शून्य मशागतीनं शेती करायची, हलकं रान आहे, त्यामुळे बरोबर उताराला आडवे तुम्ही बेड पाडले. म्हणजे उतार आता या जमिनीचा असा आहे, इकडल्याचा असा आहे. हा. जसा उतार गेला त्यानुसार तुमचे बेड आहेत आणि एका बेडवर 3 तासं बसतील, हो, या दृष्टीने हे बेड तयार केलेले आहेत. आणि आता आपण पाहू शकतो की फक्त बेड पाडले, आता हे बेड कधीच फोडणार नाही नाही, कधीच नाही. आणि बेड न फोडता यावर दरवर्षी
पेरणी आपण करत जाणार आहोत म्हणजे पुढचा जो नंतर मशागतीचा खर्च आहे हो तो शून्य होतोय. बरोबर. क्वालिटी पण खूप चांगली आहे. हो सर. ही व्हेरायटी कोणती म्हटलं? समृद्धी आदित्य समृद्धी 24 म्हणून. बरं, हीच व्हेरायटी का निवडली? सर कारण याला थोडा फुटवे जास्त येतात आणि बरं. लवकर येणार वाहन आहे. बरं, जसं की लवकर आपण येणारही आहे आणि फुटवे पण जास्त आहेत. फुटे पण आहे. आणि जसं मी सुरुवातीला 9305 टाकत होतो, हा. ती आवरेजला चांगलं आहे पण त्याला फुटवे येत नाही. बरं. ते म्हणजे सरळ झाड होते. तर ही मी टाकून पाहिली होती तिघस्ता, तर मला व्हरायटी चांगली वाटली म्हणून मी व्हरायटी कंटिन्यू टाकत आहे. आता यावर्षी छान. मी थोडीशी चेंज केलं, ते समोर वरचं दाखवलं ते हो. अमेरिकन डॉलर म्हणून फक्त 6 किलो टाकलेला आहे. बरं. त्याचा आपल्याला रिझल्ट काय येईल ते बघायसाठी. त्याचा जर जे रिझल्ट चांगलं आला वाटलं तर ते वापरायचं, ते जे वापरायचं. चांगलं वाटलं तर. आणि हा. तसंच आवश्यक आहे. शिवाय तुमचं हे बियाणं घरचं आहे हो घरचं आहे. है ना, म्हणजे खर्चाच्या दृष्टीने जर पाहिलं तर आणखी तिथं पण हो. घरचं बियाणं असल्यामुळे हम्म. ते पण पैसे वाचले. म्हणजे बरोबर आहे. तुमच्या शेतातून असं दिसते की मग पैसा बाहेर जायचं कामच नाही. नाही सर बरोबर. आता याच्यावर तुम्ही रासायनिक खत पण कोणतं दिलं नाही. नाही काहीच. पेरणीनंतर काय काय केलं, म्हणजे पेरणीसोबत काय केलं किंवा पेरणी फक्त त्याला ते जे म्हणतात ना बुरशी लागावं म्हणून ते आपण हे वापरतो, हा. त्याला म्हणतात का लिक्विड, हा. फक्त ते वापरलेलं आहे. त्याच्यानंतर ते आपलं राऊंड अप हा. आणि समजा मॅक्स समजा हा. या दोन्ही फवारण्या केल्या. त्याच्यानंतर कोणतं फवारणी केलेली नाही, कोणतं काहीच नाही. म्हणजे बियाण्याला बीज प्रक्रिया केली बुरशीनाशकाची, बुरशीनाशकाची. त्याच्यानंतर पेरणी केली. हो. पेरणी सगळी टोकन यंत्राने केली. टोकन यंत्रानं. तुम्हाला बियाणं किती लागलं एकरी? मला 3 एकरात सर मला 50 किलो बियाणं लागलं. बरं, म्हणजे जवळपास तुमचं 17 किलो. 16-17 किलो बियाणं लागलं. हो. काही लोक तर एका एकराला 50 टाकतात. हो ना. 1.5 एकराचं 50 तर आरामात त्यांचं हा. राहतं. म्हणजे दरवर्षी बियाण्यामध्ये मी या रानात समजा ट्रॅक्टर जर पेरायचो तर मला 4 बॅगा लागत होत्या. म्हणजे लवकर येणार मी व्हरायटी टाकायचो हा. तर त्याच्यामुळे मला 4 बॅगा लागायच्या. ज्यावेळेस मला 50 किलो म्हणजे 2 बॅगा पण लागल्या नाही. बरोबर. तिथं माझा खर्च वाचला. त्याच्यानंतर टोकन यंत्रानं लावलं तो पण खर्च वाचला. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला दिसते की सोयाबीनचं बरेच जण म्हणतात आम्ही तर सगळंच करतोय, खत देतोय, बीज प्रक्रिया करतो. हा. सोयाबीन पण तुमच्या सोयाबीन सारखंच दिसत होतं. बऱ्याच वेळा आपल्याला सारखं सारखं वाटतं बरोबर आहे. आणि उत्पादनामध्ये मात्र फरक दिसतो. हा. म्हणजे सोयाबीन सारखी असू नये. हा. आणि त्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे राहुल भाऊ, ते म्हणजे झाडांची संख्या योग्य अंतरावर असणं. बरोबर आहे. आता तुमच्या शेतामध्ये दिसते की प्रत्येक झाड हे टिचीवर आहे. हो 5 इंचावर 4-5 इंचावर म्हणजे राईट आहे. तुम्ही टोकन यंत्रानं पेरलं तर ते हो. 13 सेंटीमीटरवर 1 किंवा 2 झाड, 1 किंवा 2 दोन झाड झाड. तुमचं आलेलं आहे. बरोबर आहे. आणि कुठेच गॅप नाही. नाही गॅप फुटच नाही. म्हणजे बऱ्याच जणांचं ट्रॅक्टरनं पेरणी करतात, एक झाड काहीतरी चांगलं आहे, हो. दाट पण झालेलं आहे, बाहेरून पाहताना हिरवगार दिसतंय आणि मात्र तिथं गॅप पडलेली आहे. बरोबर. म्हणजे इथलं उत्पादन गॅपमुळे कमी येतं बरोबर आणि आहे. तिथं दाट झाल्यामुळे त्याला फुलं लागत नाही किंवा माल पाहिजे त्या प्रमाण लागत नाही. पण राहुल भाऊनी जी पेरणी केली, टोकन यंत्रानं जर पेरणी केली, टोकन यंत्रानं केली किंवा बीबीएफनं पण तसंच होतंय, हो. सारखं प्लांट पॉप्युलेशन आपल्याला मिळतं, तर आपल्याला दिसते की त्यानंच आपलं 1-1.5 क्विंटल उत्पादन तसंच वाढलं. बरोबर. समजून चालायचं, कारण हो, सुरुवातीला कुठेच आता तुमच्या शेतामध्ये गॅप नाहीये. नाही कुठे एकसारखं बियाणं या ठिकाणी पडलंय. तुम्ही सांगताय रासायनिक खत पण आता देत नाही. नाही सर 5 वर्ष तुमचा झाले. अनुभव आहे. बरोबर आहे. तुमच्या अनुभवानुसार तुम्ही मागच्या 5 वर्षापासून देत नाही आणि आता तुम्ही जेव्हा शून्य मशागतीनं पुढे जाल, हा. म्हणजे आता याचे मुळं जेव्हा जमिनीमध्येच ठेवाल तर जमिनीची सुपीकता आणखीन वाढणार आहे. हा. यानंतर काय कोणतं पीक घेता इथं? हरभरा घेताय का? नाही सर पाणी नसल्या कारणानं हरभरा वगैरे काही घेत नाही. फक्त तुरीला पाणी देतो. काहीतरी इथं काकाची हिर आहे, त्याला हा. नॉर्मल पाणी आहे. एक वेळ पाणी दिलं ते डबल पाणी येत नाही. बरं. फक्त पाणी बसते. Right. एक पाणी बसलं की तुरीला थोडंसं आवरेज चांगला येते. म्हणजे तुम्हाला रब्बीची इथं सोय नाहीये. नाही सोय नाही. रब्बीची सोय नसल्यामुळे 7 तासानंतर एक आंतरपीक तुरीचं तास घेतलं आणि जवळपास 10-11 तुरीला सुद्धा फुटावर. तुम्ही छान अंतरावर लावलंय. म्हणजे हो. तूर पण कुठं दाट झालेली नाहीये आणि तुरीला मात्र एक देऊ पाणी. शकता. हो. तुरीचं काय उत्पादन येतं तुम्हाला? सर 5 आवरेज येते तुरीचा. तुरीचा. हा. आणि सोयाबीनचा तुमच्या भागातला काय ऍव्हरेज आहे आणि तुमचा काय ऍव्हरेज आहे? सर्वसाधारण आमच्याकडे 6-7चा आवरेज येते. बरं. आणि मला 7-8 असं आवरेज येते. म्हणजे इतरांपेक्षा 1 क्विंटल जास्त जास्तच येते. खर्च कमी करून सुद्धा. हो. तुम्ही कीड नियंत्रण कसं करताय? मी आपलं ते लिंबोळीवर हा. ते दशपर्णीवर जे म्हणतात तो पण. आणि ते फवारणी करता, म्हणजे रासायनिक कीटकनाशक कोणतंच मारत नाही? कोणतंच नाही. मग रासायनिक कीटकनाशक मारत नाही तर तुमच्या शेतावर कीड येत नाही का? नाही सर येत नाही. जे मी बनवतो तेच मारतो. थोडंफार समजा दिसलं बी कीड, हा. तुम्ही 2-4 दिवस शेतात बी येऊन पाहत नाही. कारण मला माहित आहे, मला असं अनुभव आलं हा. की आपण जेव्हा जास्त त्याच्यावर लक्ष देतो हा. तर आपल्या डोक्यात तेच येते, अरे काय करावं 4-5 दिवस नाही येऊन पाहिलं तर हा. ती कीड आपोआप गायब होऊन जाते. जे आपण जे फवारतो ना ते त्याचा समजा परिणाम म्हणावा. बरोबर. तर नाहीतर असं कधी कधी असं वाटतं की बाबा त्याचं जे वय कालावधी आहे, जसं माणसाचं वय आता समजा झाले 50-60 वर्ष किंवा 100 वर्ष, त्याच्यानंतर तो जगू शकत नाही. तसं बी मला असं वाटतं किडीचं किंवा 10 किंवा 15 दिवसाचं असेल कालावधी त्याचं, त्याच्यानंतर ते बी मरू शकतात. बरोबर आहे. राहुल भाऊ आपण म्हणताय त्याप्रमाणे बरोबर आहे. निसर्गामध्ये
जीव जीवस्य जीवनम हा बरोबर आहे. एक बरोबर आहे. निसर्गाचं चक्र चक्र आहे. आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे अधिकार. आणि जर वाढायला लागला तर दुसरा जीव येतोय बरोबर आणि आहे. त्याला कंट्रोल करण्याचं पण काम करतो. काम करतं. म्हणजे निसर्गाचं चक्र व्यवस्थितपणे मेंटेन करतं. बरोबर. आणि तसं आपल्या पिकामध्ये होतं की किडी जशा येत आहेत तर मित्र किडे सुद्धा त्याच प्रमाणात येत आहेत. हो. यांची संख्या वाढली तर मित्र किड्यांची संख्या वाढते आणि मग ते त्यांना कंट्रोल करतात. परत ती सायकल रिपीट होते. हो. तर तुमच्या मला शेतामध्ये ते अनुभवत आहे. याचा अनुभव कसा काय आला मग तुम्हाला सांगतो ना मी. हा. आता समजा आपल्या शेताला लागून जंगल आहे, बरोबर आहे. हो. त्याच्यात तरुटे झाड असतात, हो. वेगवेगळ्या प्रकारचे झाड असतात. बरं. पण त्या तरुटीच्या झाडाला ते शेंगा येतात. हो. हा? मग त्याला कोण खाऊन खात नाही. मग बरोबर तोच विचार केला मी की हा. बा जर तिथं जर कोणी खात नाही तर आपल्या शेतात कोण खाणार आहे. बरोबर. म्हणून मी थोडस दुर्लक्ष केलं त्याच्यावर. दुर्लक्ष केल्यामुळे चांगलंच होत आहे. म्हणजे राहुल भाऊ एक असं दिसतंय की तुम्ही अल्पभूधारक शेतकरी आहात. हो. जमीन कमी आहे पण कमी जमिनीमध्ये सुद्धा उत्साहानं शेती करताय. नाही. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहित करता. हो. तुमचं पीक पण पाहण्यालायकीच आहे. म्हणजे आता हे 24 दिवसाचं पीक आहे तुमचं. बरोबर आहे. 24 दिवसाचं सोयाबीन जर आपण बघितलं तर ही कंडिशन मात्र खूप चांगली आहे. हो. तेही रासायनिक खत न देता. देता. आणि बरेच शेतकरी एवढा सगळा खर्च करून तुमच्यासारखं पीक मात्र येत येत नाही. नाही, आणि बरोबर. उत्पादन सुद्धा तुम्ही इतरांएवढं किंवा इतरांपेक्षा एखाद्या क्विंटलनं जास्त घेताय ते खर्च कमी करून. हम्म. या शेती व्यतिरिक्त काय करता का तुम्ही? हो सर, मी एक सेल्समन आहे. मी बर स्वराज अथर्व ट्रॅक्टर वाशिम आहे ना, हा. तिथे मी सेल्स म्हणून आहे आणि मालेगाव तालुका सांभाळतो. बर हा. म्हणजे शेती व्यतिरिक्त तुम्ही एक जोडधंदा पण ते जोडधंदा आपण करतो. करताय. हा. हा. बस तेवढ्यावर चालू असते. बर. तिकडे करायचं आणि इकडे शेती करायची. बर. म्हणजे तुमचं राहणं कुठं गावामध्ये? गावामध्ये. आपण हे गाव पाहतोय कवरदरी. मालेगाव पासून किती येत आहे? मालेगाव पासून 20 किलोमीटर येते. 20 किलोमीटर येतं. आणि इथून सगळा हा आदिवासी एरिया लागतो. सुरू झालेला आहे. पूर्ण आजूबाजूला जंगल पण आहे. हा. आणि एवढ्या इंटिरियर भागामध्ये राहून तुम्ही शेती सोबत, कारण 3 एकर शेतीवर सगळं काही परवडत नाही, नाही होत नाही सर. पण शेती मात्र उत्कृष्ट करताय. कमी खर्चाची करताय. उत्पादन पण चांगलं घेताय. आणि सोबत जो उरलेला वेळ आहे हो. तो मात्र इतर जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर विकून आजूबाजूला जे आहे त्याच्यावर तुम्ही इन्सेंटिव्ह पण मिळवताय. हा. आता 2 दिवस झाले इथं पाऊस सुरू झाला. बरोबर आहे. म्हणजे तुमचं सोयाबीन विशेषतः असं दिसतंय की पाऊस नसतानाही असं आहे. हो कारण सर, आता पाऊस सुरू झालाय. आणखी एक विशेष गोष्ट सांगतो सर तुम्हाला. मी याला रासायनिक खत दिलेलं नाही. हा. तर ज्या समजा माझ्या शेताला लागून जे शेत आहेत, हा. एका दिवशी पेरणी आहे, त्यानं हा. रासायनिक खत दिलं तर त्याचं जे सोयाबीन होतं त्यानं ऊन धरलं होतं. बर. आणि या सोयाबीननं ऊन धरलेलं नव्हतं. राईट. तर ही बेडचे समजा म्हणावं त्याला की बेडचा बी फायदा होऊ शकते त्या गोष्टीमध्ये. बरोबर आहे. बेड पण आहे कारण ते मॉइश्चर पकडून ठेवतोय. बरोबर आहे. ओलावा टिकून ठेवतोय. आणि बेडचा खरोखर फायदा आहे. यावर्षी कमी पाऊस झाला या जास्त पाऊस झाला तर दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला हे होणार आहे. तुमचं शिक्षण काय झालंय? सर माझं ग्रॅज्युएशन होत आहे. बर. कशामध्ये? BA मध्ये. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही शेती स्वतः करताय सगळ्या. आणि सोबत शेती व्यतिरिक्त जे जे तुम्हाला आर्थिक सोर्स मिळतात हो, मी ते पण त्याच्यावर तुम्ही करताय. एक तर सर माझा काय आहे, मी ट्रॅक्टर मध्ये मला पहिल्यापासून आवड होती. हा. तर म्हणून मी त्याच्यामध्ये लोक म्हणतात ना ज्याच्यामध्ये ज्याला आवड आहे त्यानं बरोबर. तेच हे करावं. म्हणजे शेती आणि ट्रॅक्टर दोन गोष्टीत आवड होती म्हणून शेती करतो आणि ट्रॅक्टर पण विकतो. राईट राईट. खूप छान. धन्यवाद.